हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आलू पालकची भाजी. कारण मुलं पालक खात नाही, तर आपण एक वेगळ्या पद्धतीने पालक आणि आलू अशी एकत्र भाजी करूया. आलू पालक अशी रेसिपी आहे, तर नक्की तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा. इथे मी कांदा, लसूण, एक टमाटर, अद्रक आणि 4-5 लसूण पाकळ्या आणि 7 ते 8 इथे मी मोठे पालकचे तुकडे घेतलेले आहेत, कापून असे तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे, थोडं पाणी ॲड करून. आता इथे तुम्ही बघू शकता, छान आपण वाटून घेतलेलं आहे बाकी सगळं. आणि मी इथे 4 ते 5 बटाटे जे आहेत ते सुरुवातीलाच मी इथे उकडून ठेवलेले होते, तर त्याच्या आपण अशा पद्धतीने बारीक किंवा मोठे तुम्हाला जसे आवडणार त्या पद्धतीने तुम्ही त्याचे काप करून घ्या, असे छोटे छोटे. तर ही रेसिपी खरोखर खूप हेल्दी पण रेसिपी आहे ही. मुलं पालक खात नाही, कारण मुलांना पालकची चव जी आहे ती आवडत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी मुलांना करून द्या आलू पालक अशी भाजी. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की मुलांना आवडली की नाही. तर आता इथे आपले आलू आहेत तयार कापून. आता मी इथे कढई घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेलं आहे तेल, आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडं जिरं आणि इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तर मेथीचा जो फ्लेवर आहे तो भाजीला खूप छान येतो. आणि एक हिरवी मिरची आणि 2 लाल मिरच्या त्या तेलामध्ये थोड्या परतून घेऊया. आणि ही वाटून घेतलेली ग्रेव्ही जी आहे ती आता तेलामध्ये मस्तपैकी आपण 3 ते 4 मिनिट तरी शिजवून घेऊया लो हीटवरती. कारण आपण सुरुवातीला ही ग्रेव्ही जी तयार केली तर ते काही आपण भाजून घेतलेलं नाही आहे. त्यामध्ये कांदासुद्धा आपण कच्चाच घेतलेला आहे. तर तो तेलामध्ये हे सगळं जे आहे 3 ते 4 मिनिट आपण मस्त परतून घेऊया. इथे मी 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर तिखट भाजी आवडत असेल तर थोडं जास्त तिखट घेतलं तरीही चालेल. आता इथे आपली ग्रेव्ही आहे शिजून तयार. आता यामध्ये आपण बटाटा उकडलेला ॲड करून याला पण आपण 3 ते 4 मिनिट मस्तपैकी शिजवून घेऊया. मसाल्यामध्ये भाजी जर आपण शिजवून घेतली 2 ते 3 मिनिट तर आपल्या भाजीची चव जी आहे ती अप्रतिम होते. तर मी इथे 2 ते 3 मिनिट ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी बटाटा शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करून ग्रेव्ही तयार करून घेणार आहे. आणि ग्रेव्ही पण ती आपल्याला 2 ते 3 मिनिट मस्त शिजवून घ्यायची आहे. आणि ग्रेव्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने जाड किंवा पातळ तुम्हाला जशी आवडणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण खूप पातळ पण ही ग्रेव्ही करायची नाही आहे आपल्याला. तर भाजीला रंग तुम्ही बघू शकता, खूप छान आलेला आहे. त्याचबरोबर अप्रतिम झालेली आहे टेस्टसुद्धा. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. आणि एक छानसं कमेंटसुद्धा नक्की करा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या लाडक्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा. तर ही रेसिपी आपली आहे तयार, आलू पालक भाजी. तर ही आम्ही खाणार आहोत भातासोबत. तर इथे भात मी अगोदरच शिजवून ठेवलेला आहे. आणि यावरती आता आपण मस्तपैकी आलू पालक भाजी पसरवून मस्त सोबत घेऊया आंब्याचं लोणचं